तर वार कोणताही असो, महिलांना किचनच्या कामापासून काय सुट्टी नसते. तर आज होता रविवार आणि इकडे सकाळ सकाळी मी घेतला नाश्ता बनवायला, कारण की मला जरी आज सुट्टी असली तरी यांना आज सुट्टी नसते. त्यामुळे इकडे मी सुशीला बनवायला घेतला, कारण की त्यांना काही विचारलं ना नाश्त्याला काय बनवते म्हणतात की सुशीला बनव. त्यामुळे इकडे मस्तपैकी सुशीला बनवून घेतला आणि स्वतःसाठी बनवली ब्लॅक कॉफी. जसं की मी काल देखील बोलले होते की चहा खूप होता आणि तसंही आज सुवासिनींचा कार्यक्रम होता. मग आज दिवसभरात चहा खूप होणार होतं, त्यामुळे मी सुरुवात केली ब्लॅक कॉफीने. तर नमस्कार मंडळी, मी इकडे तयार झालेली आहे आणि माझी फ्रेंड आलेली आहे जी की आता मला चुडे घालत आहे, कारण की माझे चुडे गेले होते. तर चला भेटूयात तिला. हाय. जी की थोडी इरिटेट होते व्हिडिओ स्टार्ट केल्यावर. हाय हाय. की तुम्हाला काय सांगितले नाही काय नाही. पोळी रे पोळी. ओळख नसते ते वेडाबाई. मग चटके बसत नाही त्याचे. एवढे बसत नसते. नवरा पाहिजे चटके नको. अवघड आहे फार तुझं. मागे घे. तर इकडे असं मस्तपैकी तिने मला चुडे घातले. मी विचारच करत होते की कोणाकडून चुडे घालू, आणि लकीली ही लवकर आली होती त्यामुळे हिच्याकडून पटकन चुडे घालून घेतले. आणि हिला मी घालावं म्हणलं पण हिच्या हातात ऑलरेडी होते चुडे. त्यामुळे आणि असं खूप छान वाटतं जेव्हा अशा कार्यक्रमाला तुमची जवळची व्यक्ती तुमच्यासोबत असते, थोडीशी तयारीला वगैरे पण हेल्प करते, काय घालायचं काय नाही. तर हा मी जो लुक केला होता ॲक्च्युली मी ह्याच्यावर ऑक्साईडची ज्वेलरी घालणार होते, पण तिने बोलली की नाही मोतीची घाल, मोत्याचा मान असतो, म्हणजे जे थोडेसे हलव्याच्या दागिन्यांसारखं सिमिलर दिसतात ना, त्यामुळे मी हेच घातले. आणि इकडे तिने माझ्यासाठी गजरा आणला होता. ॲक्च्युली मी जाणार होते पण मला मार्केटला जायला वेळ नाही भेटला, त्यामुळे हिनेच येताना माझ्यासाठी गजरा आणला होता आणि तिनेच लावला देखील. तर इकडे त्यानंतर आम्ही खूप फोटोज वगैरे काढले. लावते की पण हे असं धरून एकमेकींना हळदी कुंकू लावून घेत आहोत. तर इकडे मी आम्हा दोघींसाठी चहा घातला, चहा बनवला पटकन आणि निवांत आम्ही चहा पीत बसलेलो होतो. तर इकडे आमची बडबड चालू होती. थोडीशी गडबड होती कारण की ती तिच्या ऑफिसला सांगून नव्हती आली. मी तिला 12च्या पुढे म्हणले, त्यामुळे ती थोडीसं लवकर आलेली होती. पण आणखीन माझी तयारी नव्हती झाली. मी विचार केला होता की 4ला वगैरे करावं हळदी कुंकूचा कार्यक्रम. त्यामुळे मी इकडे ॲक्च्युली माझा स्वयंपाक पण नव्हता झाला, फक्त सकाळचा नाश्ता झाला होता. त्यामुळे तिच्यासाठी इकडे बाहेरूनच समोसा ऑर्डर केला. आम्ही दोघींनी समोसा खाल्ला. त्यानंतर मी विसरले होते दारात रांगोळी काढायची, त्यामुळे इकडे देखील रांगोळी काढून घेतली. आणि तिला ॲक्च्युली आता जॉबवर जायचं होतं, त्यामुळे मी रिस्क घेऊन, कारण की मी ॲक्च्युली खूप टाईम झालं मी डबल सीट गाडी चालवलेली नाही आहे, त्यामुळे म्हणलं की बघू आता काय होईल ते होईल. तिला पण लेट होत होतं, त्यामुळे मी इकडे डबल सीट आणि वरून साडीवर निघाले तिला सोडायला. आणि आज इतकं गर्दी होती ना, काही रोडवर काही गर्दी कम होती, पण काही ठिकाणी खूपच गर्दी होती. त्यामधून अशा गर्दीमधून मी गेले, कारण की येता मला वाण देखील घ्यायचं होतं. म्हणजे की चल मीच त्यासोबत, आणि खूपच ॲडव्हेंचरस वाटत होतं, कारण की पहिल्यांदाच मी साडीवर गाडी चालवत होते, ते पण डबल सीट. वाण देण्यासाठी वाण आणलेले होते, कारण की माझं पहिलं वर्ष लग्नानंतर, तर म्हणतात की पहिल्या वर्षी हळदी आणि कुंकूच द्यावं. तर मी म्हटलं की हळदी कुंकू आपण ह्याच्यामध्ये घालून देऊयात. तर आता मी इकडे हळदी कुंकू यामध्ये भरून ठेवते. तर हे जे कुंकू आहे ना, मी आत्ताच आणल्याने इतकं मस्त, ह्याचा वास इतका सुंदर आहे ना, जे प्रॉपर एकदम रिअल कुंकू असतं ना, एकदम तशीच स्मेल आहे ह्याची. तर इकडे मी पहिला सगळ्यांमध्ये कुंकू भरून घेते. तर इकडे माझ्या डेकोरेशनची तयारी चालू होती. तर प्रतीक्षा गेली आहे घरी. आता मी इकडे पावभाजीची तयारी करत आहे आणि खूपच छान वाटत आहे. म्हणजे आता आणखीन सुवासिनी आलेले नाही आहेत, आता येतीलच ते. आणखीन एकदा मी कॉल वगैरे केला आहे त्यांना. तर बघूयात पुढचा कार्यक्रम कसा होतो. माझी पावभाजीची तयारी होती. इकडे मी फ्लावर बटाटा वगैरे चिरून स्वच्छ करून घेतलेला आहे. आता हे मी कुकरमध्ये धुवून त्याला लागेल तेवढं पाणी घालून कुकर बंद केलेलं आहे. इकडे माझं कुकरची शिट्ट्या झालेल्या आहेत. तिकडे मी आता कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कुकरची वाफ गेल्यानंतर हे सर्व मी बटाटा वगैरे नीट स्मॅश करून घेते. माझ्याकडे ॲक्च्युली स्मॅशर नाही आहे, त्यामुळे हे थोडंसं मोठं राहिलेलं आहे. त्यानंतर इकडे कांदा वगैरे मस्त परतून घेतला. त्यामध्ये नंतर टमाटर घातलं. सर्वात स्टार्टिंगला अद्रक लसूणची पेस्ट घातलेली होती. त्यानंतर लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि आपला स्पेशल एव्हरेस्टचा पावभाजी मसाला
कारण की पावभाजी मसाल्याशिवाय पावभाजीला ती वाली टेस्ट येत नाही. कारण आणि हा मसाला घातला की अचानक एकदम पावभाजीची स्मेल यायला लागते, त्यामुळे खूपच छान वाटलं. त्यानंतर इकडे स्मॅश केलेलं सर्व बटाटा वगैरे यामध्ये घातलं, नीट मिक्स केलं, मीठ घातलं लास्टला आणि खूप इझी होतं आणि खूप छान पण वाटते. मला तर खूप आवडली भाजी आणि वास आत्ता इतका जो मस्त सुगंध सुटला होता काय सांगू तुम्हाला. त्यानंतर मी लगेच इकडे पाव वगैरे तव्यावर फ्राय करून घेतले. पाव ॲक्च्युली मी प्रतीक्षासाठी मी प्लॅनिंग केलं होतं आज पावभाजी बनवायचं, पण आमचं थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं, त्यामुळे ती लवकर आली होती आणि तेव्हापर्यंत माझी आणखीन काहीच तयारी झालेली नव्हती. बघू जर संध्याकाळी ती आली तर. त्यानंतर इकडे पाव वगैरे मस्त तव्यावर भाजून घेतलेला आहे आणि अशी तयार आहे माझी पावभाजी. तर खूपच छान झाली होती. तुम्ही पण नक्की कधीतरी टाईम मिळाला तर ट्राय करा. त्यानंतर इकडे बघा सुवासिनी आले होते. इकडे मी ते सर्व ताट वगैरे तयार करून घेतला. हे ताई आमच्या घराच्या समोरच राहतात. त्यानंतर हे काकू खूपच छान आहेत. हे काकू एकदम प्रेमळ आहात, मला जेव्हा पण येतात खूप छान बोलतात. तर इकडे मी त्यांना बोलले व्हिडिओ काढायचं, तर ते एकदम हां हां काढ ना म्हणत होते. त्यानंतर इकडे ही बघा माझी पूर्ण डेकोरेशन, फायनल डेकोरेशन अशी दिसत होती. आज ॲक्च्युली मला कळालं की रथसप्तमीला असं काही करतात वगैरे, म्हणजे एक आजी विचारत होती रथसप्तमीमुळे केली का डेकोरेशन. मी म्हणलं नाही, असंच हळदी कुंकू आणि लकीली आज रथसप्तमी देखील निघाली. तर अशी इकडे रांगोळी वगैरे, रांगोळी ॲक्च्युली मला ते नाव नीट नाही जमलं, अक्षर एवढे छान नाही आलेत, पण झालं आहे बऱ्यापैकी मला जसं पाहिजे होतं तसं डेकोरेशन. आणि आणखीन थोडंसं वाईड होऊ शकलं असतं, पण मी ॲक्च्युली साडी घातल्यानंतर हे रांगोळी वगैरे काढलं, त्यामुळे इतकं नाही जमलं, पण छान झालं आहे तरी पण. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर प्रतीक्षाने माझ्यासाठी ॲक्च्युली काही गिफ्ट पण आणलेलं आहे आणि हळदी कुंकू आहे म्हणून तिने गिफ्ट आणलं, तर खूप छान वाटलं मला. आणि मी दाखवते तुम्हाला ते गिफ्ट की तिनं काय आणलेलं आहे. तर हे ड्रेस मटेरियल आणि हा मस्तपैकी गुलाबाचा फूल तिनं आणला होता. गजरा जो मला लावला आहे तो गजरा मी तुम्हाला सांगितलं तिनंच आणला होता आणि हे चुडे पण तिनेच आणले होते आणि तिनंच घातले पण मला. तर खूप छान वाटतं जेव्हा तुम्हाला असं अनएक्सपेक्टेड गिफ्ट्स मिळतात, ते पण तुमच्या फ्रेंडकडून. तर इकडे काही फोटोज वगैरे मी क्लिक केले. त्यानंतर मी आमच्या शेजारच्या इकडे गेले, त्यांच्या लहान मुलाचं बोरनान देखील होतं आज. पहिलंच बोरनान आहे हे त्याचं. आणि इकडे देखील खूप लेडीज वगैरे आलेले होते, सुहासिनी आलेले होते. तर जसं त्याला डोक्यावरती चिरमुरे वगैरे घालायला लागले, तो तर रडायलाच लागला. कारण की ॲक्च्युली लहान लेकरांसाठी हे खूप नवीन असतं आणि जेव्हा पहिलं बोरनान असतं आणि असं घाबरतात लोकं वगैरे बघून, तर याचं देखील असंच काहीतरी होत होतं. मी इकडे स्वतःचं कुंकू वगैरे नीट करत होते आणि इतकं हे झालं होतं ना त्याचं, ते ॲक्च्युली मुकुट पण सारखं चेहऱ्यावर येत होतं, त्यामुळे ते काढलं. थोडा वेळ त्याला बाहेर घेऊन गेले. त्यानंतर त्याची आजी वगैरे त्याला शांत केले. त्यानंतर इकडे सर्व झालं, सगळ्यांकडचं हळदी कुंकू घेऊन मी आले होते घरी. घरी आल्यावर दिवा केला संध्याकाळचा. तर अशा प्रकारे सगळे सुवासिनी वगैरे येऊन गेलेले आहेत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण झालेला आहे खूप छान. आणि असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला, कोणती गोष्ट तुम्हाला आवडली आणि आणखीन काही होतं का जे मी करायला पाहिजे होतं. आणि आज मला ॲक्च्युली कळालं की आज रथसप्तमी देखील होती आणि ते एक आजी आले होते, ते म्हणत होते की रथसप्तमी दिवशी इकडे असं विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली, छान केली. त्यानंतर मला खूप छान वाटलं. आजचा दिवस खूप छान गेला, सर्व कामं झाले वेळेवर. आणि हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.